पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू पाय वर घे, अशी अर्धवट नको बसू। पाय घे खाली, डोकं ठेव। येताय का काशीनाथ? आलो आलो, काय झालं? अरे बापरे, वेळ आली बहुतेक। अरे बापरे, कंपनीला बोलवून घ्या। हीच वेळ आली। जा ना लवकर। मी जातो, तू सांभाळतेस। भामे सावकाश, सावकाश। भामे मी आलो। पाहिलेत का शास्त्री बुवा, तुमचे सजावटीचे डोहाळे पूर्ण झाले असतील तर आपण मुख्य कार्यात सुरुवात करूया। हो ना, नमनालाच घडाभर तेल असं झालंय। अहो सार्वजनिक काका उद्घाटनाला येणार, मग सजावट करायला नको का? हवी तर। काय रानडे, अगदी योग्य, पण सगळी व्यवस्था झाली आहे ना? सगळी व्यवस्था झालेली आहे, सगळे काही सज्ज आहे। आता विद्यार्थ्यांनी येण्याचे कष्ट तेवढे घ्यावेत काय? बळवंतराव, अहो किती शंका काढालो, जरा सकारात्मक राहा की। मी अतिशय सकारात्मक आहे, परंतु हे घ्या, आले काका। नमस्कार। नमस्कार करतो। उशीर तर नाही झाला मला? छे अजिबातच नाही। तर विद्यार्थी यायचे कसं आहे काका, इकडच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेळेवर येण्याचे महत्त्व शिकवावे लागणार आहे। काय काम करा, हे सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घ्या। काका, तुमच्या आशीर्वादांमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथवर येऊ शकलोय। आमचं हे स्वप्न सत्यात उतरवू शकलोय। आमच्या या नवीन स्वप्नाचा मार्ग तुम्हीच आम्हाला दाखवा। या मंडळी, आपल्या न्यू इंग्लिश स्कूलचा आज मी तिला उदय झाला असे घोषित करायला हरकत नाही। माझ्या हयातीत हा दिवस मला बघायला मिळतोय। माझ्यासारखा भाग्यवान खरंच मीच। तुम्हा सगळ्यांचा निग्रह आणि अविरत प्रयत्न यामुळेच हे साकार होऊ शकलं। माझे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला सगळ्यांना। तुमचा मोठेपणा आहे काका। वा, एवढ्या या मंगल प्रसंगाची सुरुवात पेढे वाटून करूयात। हो निश्चितच। या 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 या, मी सगळ्यांना पेढा वाटतो। काका, सर्वप्रथम तुम्हाला। रानडे, आपली पत्रक सगळ्या विद्यार्थ्यांकडे पोहोचलेली आहेतच। हे घ्या, जे येणार नाहीत तिथे आम्ही स्वतः जाऊ आणि त्या विद्यार्थ्यांना इथे शाळेत घेऊन येऊ। कसे? Surprise! What happened? Come on, I'm waiting for the sweets. I heard you guys are opening a school. And what is the name of your school? New English School. I personally come here to congratulate you all. I'm so overwhelmed to see the huge response from the students as well. But nobody is here. Mr. Daniel,
I suggest you to take the suite and leave this place right now. Otherwise, What? Otherwise what? Mr. Tilak, what do you think? Just by opening this school in this dilapidated structure, you will succeed to revolt against the British Empire? You cannot educate a single kid without a permission and a guidance. not anymore, Mr. Daniel. डोळे फाडून या वास्तूकडे पहा. ही वास्तू जरी तुम्हाला मोडकळीस आलेली वाटत असली तर या इमारतीप्रमाणे लोकमानसाची सुद्धा डागडुजी करून इथे राष्ट्रीय अस्मितेचा भक्कम पाया आम्ही रचणार आहोत. How ridiculous, Mr. Tilak. You all are educated at our institute. And now, you are planning to conspire against us by standing against the same institution which has educated you. बरं का, ज्ञान हे भगवंताचे रूप आहे. त्याचं कुणीही स्वामी नाही. आम्ही देखील त्याचेच पाईक आहोत. आणि तुमच्या इन्स्टिट्यूशन्स मधून आम्ही जे शिक्षण घेतले त्यास आम्ही कारणीभूत नाही. त्यासाठी लागणारे धन येते कुठून? आम्ही जे कर भरतो त्यातूनच ना. बाळ तू थांब जरा. मिस्टर डॅनियल, ही मुलं कोणतंही बेकायदेशीर काम करत नाहीयेत. किंबहुना शाळा उभी करून समाजोपयोगी काम करण्याचंच त्यांचं ध्येय आहे. Whom are you fooling with, Mr. Joshi? Me? Or yourself? Do you think these men will succeed to educate a single child? Let me remind you one thing. A drop can never challenge an ocean. A drop. ही आमची शाळा जरी तुम्हाला थेंब वाटत असली तरी तो काळाच्या ओघात विरून जाणारा थेंब नाही बरं. आणि आमच्या मराठीत एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही बघालच. Is it? I would love to see how you will succeed to gather a student. So, where are the suites? शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, मुलांच्या घरी जाऊन आपण पुन्हा प्रचार करायला हवा असं मला वाटतं. I have a better solution. Shut this place down. Running such system is not your cup of tea. You cannot handle it.
चला, शाळेत कुलूप लावायचंय ना, लावून टाका. घ्या. घड्याळ असेलच तुमच्याकडे, ते पहा. 10 वाजेपर्यंत जर एकही विद्यार्थी इथे फिरकला नाही तर तुम्ही तुमच्या हाताने हे कुलूप उचलून या शाळेस लावून टाका. शब्द आहे माझा. Five minutes left. Will that make any difference? बदल ही काळाची गरज आहे आणि त्या बदलासाठीच आम्ही सगळे इथे उभे आहोत. आणि हा बदल घडवून आणण्यासाठी आमच्याकडे अख्खी 5 मिनिटं आहे. बळवंतराव, अहो काय बोलून बसलात तुम्ही? So, countdown begin. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and ती नवीन शाळा हीच का? हो हो, या ना. तुम्ही? हो, मुलाचं नाव नोंदवायचं होतं. wait. What are you doing here? अहो, विसरलात का? तुमचाच सेवक आहे ना तो. माझ्या घरासमोर असायचा ना. काय रे? नाही हो, आता त्या कामाची लाज वाटते. आपणच आपल्या माणसावरती पाळत ठेवायची आणि ते पण ह्यांच्या मर्जी खातर. त्यापेक्षा उपाशी राहीन मी, ते चांगलं. माझ्या घरासमोर तेव्हा तुम्ही फळं विकत होतात, पण इथं तुम्हाला खरं फळ मिळेल. काय बळवंत? धन्यवाद काका. आणि हो, आता या वास्तूस कधीही कुलूप लागायचे नाही. पण थांबा, उलट हे घ्या. ही तुम्हाला आमच्याकडून भेट. याची गरज तुम्हाला लवकरच भासणार आहे. आणि हो, तुम्हाला गोड हवे होते ना शास्त्री बुवा? यांना पेढा द्या पाहू. अहो, पेढा खाऊन जा. बाळा, आपल्या पहिल्या राष्ट्रीय शाळेचा पहिला विद्यार्थी ना तू. ये. काय हो? काय आनंदाची बातमी आहे ना? हो तर आपल्या बाळाला पहिले कन्यारत्न झाले. परमेश्वराची कृपा. लक्ष्मी आली घरात. हो हो भामा आणि बाळ सुखरूप. हो हो, दोघांची प्रकृती चांगली आहे आणि बाळही अगदी उत्तम आहे. छान, आनंदाची बातमी आहे. आता चांगलं काहीतरी गोडाधोडाचं करा. बाळाला आवडतात त्या पुरणपोळ्याच करायला घ्या. अहो काय? जा रे काशा, आणि बाळाला बोलावून ये. म्हणावा असशील तसा निघून ये. हो बाबा. नाव सांग बाळा तुझे. कृष्णा. कृष्णा काय? कृष्णा बल्लाळ खरे.
कृष्णा बल्लाळ खरे वा. पाटी देता गुरुजी तुमच्या हस्ते. उजवीकडे वर्गात जाऊन बैस. टिळक गुरुजी, टिळक गुरुजी, अजून काही विद्यार्थी आलेत नाव नोंदणी करायला. सांगता काय? येऊ द्या मग. हो हो, ए या रे या या या. अहो या या. नाव काय तुझं? यज्ञेश. नाव तिकडे काय? जाऊन पाठी घे. नाव काय? नाही नाही, तुझं नाव दत्तात्रय. काय? बळवंतराव, विद्यार्थी आले म्हणायचे. होय. गुरुजी, आणखीन विद्यार्थी येतात. पाठवा पाठवा त्यांना. भरलेले वर्ग पाहून अक्षरशः मन भरून आले. खरंच. किती झाली हो पटसंख्या? 150. किती? 150? आम्ही योग्य ऐकतोय ना? हो. अहो एक क्षण मला वाटलं आपली नोंदणी पुस्तिकाच संपते की काय. अतिशयोक्ती पुरे. अहो आगरकर बुवा, विनोदाचा भाग सोडला तरी तुम्ही कल्पना केली होतीत का एवढ्या प्रतिसादाची? मला कल्पना होती. मी सकारात्मकच होतो. अर्थात इतक्या पटसंख्येची कल्पना नव्हती मला. पण आपले भगीरथ प्रयत्न कामी येणार कधी? अहो नाही, तो डॅनियल दृष्ट लावायला आला तेव्हा काही क्षण काळजी वाटली होती मला. कसले काय? आपले बळवंतराव काय पराभूत होणारेतलेत का? सळो की पळो करून सोडलं त्या डॅनियलला. अहो असे काय बघताय? डोळे अगदी आईसारखे आहेत. म्हणजे कसे? बुठ्ठे आणि वटारलेले. सौम्य आहेत, मोहक आहेत. बामी, तू आजवर दिलेले सगळ्यात मौल्यवान रत्न आहे हे. मला माफ कर. मला कल्पना नव्हती आजच हा क्षण येईल आणि हे पिल्लू आपल्या हाती येईल. काय कशी फजिती झाली आपल्या आईची. तिला वाटत होत तू एक चिमणा आहेस, पण तू तर एक इवलीशी चिवताही आहेस. रागवायचं का? आईला रागवायचं का? असा चेहरा पाहिला ना की बाळणपणाच्या सगळ्या वेदना विसरून जायला होतात. आपले सगळे विश्व या एकाच धाग्याभोवती फिरते हे मला नव्याने जाणवले. आपण स्वतःलाच इतक्या लहान रूपात समोर पाहतो आहोत असे जाणवते. जगातली सगळी सुख एकीकडे आणि आई होण्याचं समाधान एकीकडे. काय मग जीवते, कोणासारख्या होणार तुम्ही? आईसारख्या का बाबांसारख्या? दोघांसारख्या. भामे, आपण आपल्या बाळाला चिवताईच म्हणणार आहोत का खरेखुरे नाव देखील ठेवणार आहोत? हो, असं कसं चालेल? नाव तर ठेवावंच लागेल ना. काय ठेवायचं? काय विलक्षण योगायोग आहे बघ. आजच नवीन शाळेचे उद्घाटन झाले
आणि आजच आपले पिल्लू देखील जन्माला आले. एक कल्पना आहे. शाळेत ज्या पहिल्या विद्यार्थ्याने नाव नोंदवले त्याचे नाव ठेवूया. अगं बाई, किती छान कल्पना आहे. पण ते मुलाचं नाव असेल ना? काय नाव आहे? कृष्णा. कृष्णा छान आहे. कृष्णा.